भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली होती, त्याला शेलार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं। दुसऱ्यांना फोडा झोडा काय सांगता, पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या, सचिन वाझेला वसुलीला कुणी बसवलं, ख्यात कीर्त डॉक्टर अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसलं, फोडा झोडा सोडा, तुमचं तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल वाचवा हे मिशन सुरू आहे, त्याचं काय, असे अनेक सवाल ट्विटरच्या माध्यमातून शेलारांनी केले। उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पाठवलेली 12 नावांची यादी अखेर राज्यपालांनी रद्द केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली होती। ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीला राज्यपालांनी 2 वर्ष मान्यता दिली नाही। मात्र शिंदे यांच्या शिफारसीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची 12 जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। यापूर्वी या 12 जागा भाजप शिंदे यांच्याकडून भरल्या जाण्याची शक्यता आहे। ज्या सरकारच्या वैधानिकतेबाबतचा प्रश्नचिन्ह उपस्थित असताना त्या सरकारला मागच्या सरकारने घेतलेले निर्णय, केलेल्या शिफारसा किंवा महामंडळ रद्द करण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न साधारणपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे। वास्तविक राजकारण हे सद्भावनेतनं झालं, राजकारण विकासाचं झालं तर सर्वांनाच आनंद आहे, परंतु सुडाचं राजकारण जे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, महाराष्ट्राच्या हिताचं नाही। पुढच्या बातमीकडे वळूया। पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा अर्थरोड जेलमधील मुक्काम वाढलाय। संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे। न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने त्यांच्या 19 सप्टेंबरपर्यंत कोठडीत वाढ केली आहे। पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती। आरोग्यदायी